ग्राम संवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा सातारा जिल्हा यांचे आपल्यासमोर मनोगत सादर होत आहे। नमस्कार। उपस्थित सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, नांदगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव, मुख्याध्यापिका मॅडम, शिक्षिका तसेच समोर उपस्थित माझ्या बालमित्र विद्यार्थी मित्रांनो व सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आणि हा दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन आणि आज आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन 78 वर्ष पूर्ण झाले। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, थोर समाज सुधारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिले। अशा या थोर समाज सुधारकांना मी नमन करतो। सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार। आज आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे करत आहोत। केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवत आहोत। याचा फायदा आपल्या गावातील सर्व लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही आज सर्वजण इथे प्रामाणिक व पारदर्शी गावचा कारभार करत आहोत। तुम्ही आमच्यावर टाकलेला विश्वास, त्या विश्वासास पात्र होऊन आम्ही सर्वच जण ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तुमची सर्वांची सेवा करत आहोत। आज तुमच्या आशीर्वादाने आज आम्ही सर्वजण विकास कामे करत आहोत। आतापर्यंत झालेल्या विकास कामामध्ये विविध योजनांची अंमलबजावणी आम्ही सर्वजण करत आहोत। सर्वांना सांगायचं म्हणजे आनंदाची गोष्ट, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या गावामध्ये जेवढे फॉर्म भरले गेले होते त्यामधील 100% फॉर्म सक्सेसफुली अप्रूव्ड झाले आहेत। त्यामध्ये याचा लाभ सर्व लाभार्थ्यांना थेट होणार आहे। आतापर्यंत झालेल्या विकास कामामध्ये अंतर्गत कॉन्क्रिटीकरण रस्ते, अंतर्गत सिमेंट कॉन्क्रिटीकरण गटर, वित्त आयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्ती, तसेच प्राथमिक शाळा येथे पिण्याच्या पाण्याची टाकी, आरो प्युरिफाय वॉटर, दलित वस्तीमध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरण गटर, माळावरील वस्तीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटर, तसेच माळावरील वस्तीमध्ये सिमेंट पाईप गटर, गावातील जिथे खरंच ड्रेनेज लाईन गटरची आवश्यकता आहे तिथे मागील काळामध्ये आम्ही सिमेंट पाईप गटरच्या माध्यमातून कामे पूर्ण केली आहेत। येणाऱ्या काळामध्ये येत्या 15 दिवसात राहिलेले सर्व गटरची कामे आम्ही करू। तसेच माळावरील वस्तीमध्ये महादेव मंदिर परिसरातील कॉन्क्रीटचा रस्ता, प्रमोद देशमुख यांच्या वस्तीपासून नांदगाव तारगाव रस्त्यापर्यंत खडीकरण व डांबरीकरण रस्ता विविध स्तरावर आहे। तसेच आपल्या गावाला शुद्ध व मुबलक पाणी मिळवण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची योजना काम प्रगतीपथावर चालू आहे व त्याच पद्धतीने मंजूर कामामध्ये पशुधन हीच ईश्वर सेवा म्हणून आपल्या गावातील बहुतांश म्हणजे 75% लोकांकडे पशुधन आहे।
पशूच्या आरोग्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना आपल्या गावाला मंजूर झालेला आहे. थोड्याच दिवसात लवकरच ते काम चालू होईल. तसेच माळावरील वस्तीमध्ये अंतर्गत काँक्रिटीकरण गटर, अंतर्गत काँक्रिटीकरण रस्ते याचे काम निविदा स्तरावर आहे. ते काम लवकरच चालू होईल. आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे व सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय सुंदर विचार व्यक्त केलेले आहेत. यानंतर या ठिकाणी